मित्रांनो, चप्पल विकत घेताना फॅशन महत्वाची की हेल्थ महत्वाचं हे बघितलं पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल चप्पल विकत घेण्यामध्ये कसलं हेल्थ आलंय. तर आपले जे पाय असतात त्या पायाला ग्रिपिंग होतं. ते ग्रिपिंग होण्याचं कारण आहे की आपल्या तळ पायाला इंट्रिन्सिक मसल असतात, जे मसल आपल्या जमिनीला व्यवस्थित पाय स्थिर ठेवण्यासाठी मदत करत असतात. सो आता जमिनीच्या मध्ये आणि पायाच्या मध्ये जेव्हा चप्पल आलं त्यावेळा त्या ग्रिपिंगला अडचण येते. त्यासाठी जुन्या काळात जे तुम्हाला असं पायाला इथं अंगठा असायचा चप्पलला, हा अंगठा फार महत्वाचं काम बजावायचा. की बरोबर तुम्ही बघू शकता की ह्या अंगठा ह्या दोन बोटाच्या मध्ये असली तर प्रॉपर ग्रिप व्हायची. ही ग्रिप झाल्यानंतर ते इंट्रिन्सिक मसल ऍक्टिव्ह व्हायचे आणि ह्या पायाला स्थिरता यायची. पायाला स्थिरता आल्यामुळं अँकल जॉईंट, गुडघे, खुबा, कंबर ह्याच्यावर लोड येत नव्हता. एक स्थिर आपल्याला पोझिशन मिळायची चालता उठता बसता. पण आता हे जे काही स्लायडर स्लीपर आहेत आजकाल, की ज्याच्यामध्ये अंगठा अजिबात कुठं नाही आहे, तरी तुम्ही बघू शकता की अंगठ्याला सपोर्ट काय नाही आहे. अंगठ्याला सपोर्ट नसल्यामुळे, या बोटाला सपोर्ट नसल्यामुळे ते इंट्रिन्सिक मसल थोडे अस्थिर होतात आणि एक इनस्टॅबिलिटी तयार होते. आणि त्यामुळे काय होतं की ग्रिपिंग प्रॉपर होत नाही. आणि तुम्ही म्हणाल की हे आम्हाला तर जाणवतच नाही, हे ऍक्च्युली न कळत होत असतं. सो न कळत तुमची स्थिरता कमी येते ह्या स्लायडर स्लीपरमुळं. सो ही स्थिरता कमी आल्यामुळं मग तुम्हाला काही वर्ष जर ह्या टाईपचं जर स्लीपर वगैरे वापरला तर मग गुडघ्याचे प्रॉब्लेम, अँकलचे स्पेशली प्रॉब्लेम किंवा कंबरदुखीचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात. काही लोकांना आलेले आहेत पण त्यांना माहीत नाही ते. सो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर स्लीपर विकत घेताना कोणतं घ्यावं, तर अंगठा असलेलं स्लीपर जे जुन्या काळापासून आहे प्रचलित तेच घ्यावं, की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला स्थिरता मिळेल आणि शक्यतो तुम्हाला जॉईंटचे प्रॉब्लेम, शक्यतो लोअर बॉडीच्या जॉईंटचे प्रॉब्लेम आणि कंबरदुखीचे प्रॉब्लेम येणार नाहीत.